वचन द्या मामेरा म्हणून. द्याल? मामासाहेब वचन द्यायचं असेल तर ते आम्हाला द्या. आता तुम्हासनी बी वचन द्यावं लागल वय? हो, आम्हालाच वचन पाहिजे. बर दे तू, पण आधी तुम्ही मोठं व्हा, मग तुम्हासनी वचन देतो. नाही, आम्हाला वचन द्यावंच लागेल. बाळराजे, वचन देणं सोपं आहे, पण ते पाळणं लय अवघड. तुम्हासनी हरिश्चंद्राची गोष्ट ठावाय ना, त्यानं स्वप्नामध्ये विश्वामित्रांना वचन दिलतं आणि नंतर ते पाळलं बी. मग तुम्ही पाळा. पण तुमचं वचन काय ते तर सांगा. आमचं वचन? हा, इकडे या. इथंच सांगा, तुमच्या मातोश्रीना बी ऐकू द्या. बोला. काय नाही मामासाहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या दादासाहेबांना घेऊन या. आत्ताच्या आत्ता? हो. बाळराजे, हा कसला हट्ट आहे? हा, मातोश्री, दादासाहेबांनी आम्हाला फेटा पाठवलाय. तो मीच घेऊन आलो की. हो, पण तो फेटा आम्हाला दादासाहेब स्वतः बांधणारच लागणार. तुम्हीच तर निरोप दिलेलात ना. वय, जर त्यांनी आम्हाला फेटा बांधला नाही तर मुळातच आम्ही बोल्यावर चढणार नाही. बाळराजे, आम्ही बोललो ते करून दाखवणार, हे मात्र पक्क. बाळराजे, Your Highness, please. Highness, I'm the officer of British Army. The soldiers of York cannot treat me like this. Shut up! And how you treated my soldiers? Huh? एवढी हिम्मत तुमची? You attacked our seaport Khanderi and you cut supply of water and other necessary things brutally. पाणी कस काय तोडू शकता किल्ल्याचं? Sorry, Your Highness. Please forgive me. No, cannot forgive you. You people are dangerous. You support Siddhi? No, no. Your Highness. याला कोठडी डांबून टाका. Put him in jail. I'm sorry once again. Please forgive me. I'm ready to surrender along with my army. Give this in writing and get back your army from Khanderi. Pass the order. Okay, Your Highness. ज्योतेजी, याच्याकडून शरणागतीचे दस्त आणि तहनामा लिहून घ्या. कोपीकर झुकला आणि खांदेरी वाचली युवराज. रायप्पा, बाळराजांच्या लग्नात शुभशकून झाला. वय, आता रायगडावर निघायला हरकत नाही. रायप्पा, निघायचं तर आहेच, पण खांदेरीवरचे आपले मावळे सुखरूप असल्याची खात्री पटल्यावरच. जेव्हा या टोपीकरांची फौज माघारी येईल तेव्हाच आपली मोहीम पूर्ण होईल. जी. वाह, जहाय ते हाय, जनहाय जनहाय. बाळराजे, हलू नका, नीट उभे राहा. बाळराजे, तुमचं लक्ष नाहीये आमच्याकडे. आमच्याकडे बघा बघू.
बाळराजे, बघा किती छान दिसताय, अगदी राजबिंडी. मातोश्री, तुम्ही किती छान रेखता शिवगंध. मातोश्री, आम्ही छान दिसतोय. आम्ही आणखी छान दिसू जेव्हा दादासाहेब आम्हाला त्यांच्या हाताने फेटा बांधतील. बाळराजे, काय हो सारखे दादासाहेब दादासाहेब करत असता? तेही करतात बाळराजे बाळराजे. बाळराजे, आम्ही फेटा बांधला काय, त्यांनी बांधला काय, दोन्ही एकच. एकच कसं हो मातोश्री? बाळराजे, ते जसा तुरा काढतील तसेच इतरही. त्यात असा काय फरक पडणार आहे? त्यामुळे हा असा हट्ट करणं योग्य नाही. मातोश्री, तुम्हीच म्हणता ना की आम्ही छत्रपतींचे पुत्र आहोत, युवराज आहोत. आहात मग तुम्ही आमचा एवढाही हट्ट पुरवत नाही. बाळराजे, आम्ही तुमचे सगळे हट्ट पुरवतो आणि यापुढेही पुरवत राहू. मग हा हट्टही पुरवा. आम्ही काही फार मोठा हट्ट धरला नाही. दादासाहेबांनी फेटा पाठवलाय आणि फेट्याबरोबर निरोपी पाठवलाय की ते आम्हाला फेटा बांधणार. बाळराजे, जो तुम्हाला साधा हट्ट वाटतोय तो हट्ट साधा नाही. त्याचं कारण आम्ही तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, एवढंच लक्षात असू द्या. Your Highness, this is the order. Good. Now send this order to Khanderi with your guard and my soldier. And till your army come back, you will be in custody. But Your Highness. आदेश आहे आमचा. Order. Okay, all right. Please give me some water. पाणी पाहिजे. पाजा. पाणी पाजा. या. How can I drink this salted water? प्यावं लागेल. प्यावंच लागेल. Because of you, my army had to drink this water only. याच्यामुळे आपल्या मावळ्यांना खांदेरीवर खारट पाणी प्यावं लागलं आणि याच्या माणसांनी माणुसकी न दाखवता तराफ्यावरच्या पाण्याच्या घागरी फोडल्या. जोपर्यंत खांदेरी मुक्त होत नाही तोपर्यंत याला समुद्राचं खारं पाणीच पाजा. घेऊन जायला. युवराज, आता काय? आता काय? टोपीकरांना पाणी पाजलं. कारण रायपा आता निघायला पाहिजे, तेही थेट लग्न मांडवात. मुहूर्त चुकायला नको. युवराज वेळेवर रायगडावर पोहोचतील यात आम्हाला शंका नाही. खरं? होय, युवराजांची समधी तयारी झाली आहे. युवराज पन्हाळगडावर पोहोचले की युवराजनी निघाल्याच म्हणून समजा. बरं होईल बाई, आमंत्रण नव्हतंच पोहोचलं ना. रानूबाई, आमंत्रणात आपण अडकलोय. युवराजांच्या मनात काय नाही तसं. आहेतच मोठ्या मनाच्या आमच्या बहिणीचा. आम्ही त्यांना समजवायला गेलो तर त्यांनीच आम्हाला समजवलं. एवढा मान केला आमचा. म्हटल्या एवढ्या लांब कशाला धावपळ करायची. मग काय सांगितलं आम्ही, बत्ताशीबाईंचं नाव. मग काय म्हणाल्या? बत्ताशीबाईंचं नाव सांगितलं की डोळं भरून आलं त्यांचं. गप्प बसल्या. समजा विषय बाजूला सोडला आणि बत्ताशीबाईंबद्दल विचारत बसल्या.
मग काय आहेच तेवढी माया आम्हा दोघी नणंद भाऊजयात. त्या आमच्या बी ध्यानात आलं, पण पन्हाळगडावर हेलपाटा पडले हो. बरं बरं, आम्हाला सांगा, मंगलाष्टका पडण्याआधी पोहोचतील ना? होय होय पोचतील आणि येऊन बाळराजेंना फेटा बी बांधतील. आता आमचा जीव भांड्यात पडला. चला, आमचं सरकार खुश, आमचा प्रवासाचा शीन गेला. कसं आहे ना धनी, दादासाहेबांनी बाळराजेंच्या लग्नात येऊ नये अशी अटकळ आहे सगळ्यांची, आणि दादासाहेबांनी गडावर पोहोचावं अशी इच्छा आहे आमची. काही चुकू नये आणि आयुष्यभरासाठी पुन्हा बोल लागू नये म्हणून हा खटाटोप. चिंता करू नका, कोणत्याही क्षणी इकडे युवराज पोचतील. तुमच्या जाण्याला यश मिळावं, बाकी सगळं जगदंबेवर. धाकट्या राणीसाहेब येत आहेत. या राणीसाहेब. या कशाला, चला आता मांडवातच. आणि राणीसाहेब नका म्हणू आम्हाला, विहीणबाई म्हणा, आम्ही तुम्हाला ताईसाहेब म्हणतो. तसं कसं, नातं जरी जुळलं तरी. बरं चला आता, काही सोपस्कार राहिलेत. बघता बघता लग्न घटिका भरेल. मी कशाला येऊ? तुम्ही तर पाहिजेच. अहो, अशा कपाळानं मी कुठं मिरवत बसू? आम्हाला ठावे होतं तुम्ही असंच काही बोलणार, पण लेक तुमचीच आहे ना. आज नाही तर मग कधी मिरवणार? आणि आम्ही खरं तर आमच्या सूनबाईंसाठी दागिना घेऊन आलोय. दागिना? हो. आहेत कुठे? जानकी, युवराजनी कुठे दिसत नाहीयेत. तुमच्या जाऊबाई येतील, त्यांच्याशिवाय लग्नाला शोभा आहे का? शंभूराजे आणि युवराजनी दोघेही येत असतील. अहो पंत, काही कानावर आलं का? काय झालं? अहो, शंभूराजेंनी राजापूरची मोहीम फत्ते केली. हो तर. अहो, त्यामुळे खांदेरी किल्ला मोकळा झाला, मोठं काम झालं. अहो मग गायब कुठे शंभूराजे? खबर अशी आहे की ते रायगडावर यायला निघणारच होते. म्हणजे खबरगीर निघाला तेव्हा. माझ्या अंदाजाने आता जवळपास आलेही असतील ते. जवळपास? अजून तुम्हाला अक्षता नाही दिल्या? तुम्हाला पण नाही? अरे ओ कारभारी, हा तिकडं पाहुणं फळवले, त्यांना द्या त्या अक्षता. वाय वाय, जाता पटापटा द्या बघू. मुलाच्या मामांना सांगा मुलाला घेऊन या. हो, मुलाचे मामा काय चेष्टा करताय का माझी बाळाची पण? अहो, चेष्टा नाही, नवरदेवांना घेऊन या. जा लवकर, मुहूर्त जवळ आलाय. काय सांगताय? बरोबर जातो. मुलीच्या मामांना सांगा मुलीला घेऊन या. चला अक्षता घ्या लवकर, चला. अहो इथे काय करताय तुम्ही? अहो अक्षता घ्या लवकर. हा हा हा, चला लवकर या, लवकर लग्नाची वेळ झाली. अक्षता घ्या, अक्षता घ्या लवकर लवकर. घ्या घ्या अक्षता घ्या लवकर, चला आतमध्ये. अहो या तुम्ही पण या, अक्षता घ्या. नाही नाही नाही. बाळराजे, अहो असं काय करताय तुम्ही? आवरा बघू लवकर. आम्ही आवरलंय. काय आवरलंय? आम्ही सांगतोय तो फेटा बांधा. आतापर्यंत 2 वेळा निरोप आलाय मांडवात या म्हणून. मातोश्री, आम्ही मांडवात नाही येणार. बाळराजे, कसं बोलताय तुम्ही? अदब सोडून वागताय असं वाटत नाही तुम्हाला? मातोश्री, तुम्ही समजून घ्या ना. अहो काय समजून घ्यायचं? बाहेर रयत आलीये, सरदार आले, वराड आले, आणि अशा वेळी तुम्ही हट्ट धरून बसलाय. हे शोभतं का तुम्हाला? मातोश्री, आम्ही हट्ट नाही धरला. आम्ही वाट बघतोय दादासाहेबांची. त्यांनी आम्हाला फेटा बांधल्याशिवाय आम्ही मांडवात येणारच नाही.
हो मुलाचे मामा हो नवरदेव तयार आहेत की नाही ते बघा. हा हो मुलाचे मामा आहात तुम्ही, जरा चपळाई करा. करतो करतो. रणांगणात कसे हलता हो तसे हला. अहो रणांगणात हातात तलवार असते या. आता पण हातात तलवार असणारच आहे. हा, पण नवरदेव तयार आहे की नाही ते बघायला नको का. बघतो. मांडवात उचलून घेऊन या त्यांना. हा ते तर मानच आहे माझा. पण तुमचे दादासाहेब आता आहेत का रायगडावर? नाही, पण ते येतील मातोश्री. कसे येतील? तुम्हाला माहित नाही. दादासाहेब एकदा बोलले की बोलले, ते बोललेलं करून दाखवतात. तुम्ही बघाच, ते येतील. बरं, येतील तेव्हा तुम्ही तो फेटा बांधा. तुर्तास हा फेटा बांधून घ्या. माफी असावी मातोश्री, आम्ही हा फेटा नाही बांधणार. बाळराजे, हा उद्धटपणा होतोय. हा असला हट्ट काही कामाचा नाही. ऐका ना मातोश्री. बाळराजे, तुम्ही आता जानकीबाईंचं पाणी ग्रहण करणार, त्यांचा हात हातात धरणार, तेव्हा हीच वेळ आहे तुमच्या दादासाहेबांचं बोट सोडण्याची. मातोश्री, जरा आमच्या मनासारखं होऊ द्या. ऐका, आता तुम्ही हा फेटा बांधा आणि मांडवात चला. मातोश्री, आमच्यावर विश्वास ठेवा. दादासाहेब कोणत्याही क्षणी येतील. आम्ही आलोच. नवरदेव कुठं निघाला? चला चला, मांडवात घेऊन यायला सांगितलंय तुम्हासनी. कसं घेऊ तुम्हासनी? पाटकुळीवर घेऊ का कडवर घेऊ? ते मांडवात येणार नाही का? म्हणे दादासाहेबांनी फेटा बांधल्याशिवाय आम्ही मांडवात येणार नाही. असं होय? म्हणजे बाळराजा रुसले ती जणू. रुसलो नाही काही. मग दादासाहेबांनी दिलेला फेटाही तुम्हीच आणलात. निरोपी तुम्हीच दिलात की दादासाहेब आम्हाला फेटा बांधायला येणार आहेत म्हणून. ते खरंच आहे. मग आम्ही दुसऱ्यांकडून फेटा कसा बांधून घ्यावा? पंत, अहो बाळराजे हटून बसले, यायला तयारच नाही येते. का? आता का ते ठाऊक नाहीये, पण शंभूराजेंची वाट बघत असणार. पंत, पण आता ते कसं शक्य आहे? आम्हाला अशी खबर लागली होती की निघालेत केव्हाचे म्हणून. हंबीरराव कुठे? ते नवरदेव तयार आहेत की नाही ते बघायला गेले. असं. बाकी सगळं ठीक ना? जी महाराज. काही गडबड नाही? नाही. राणी साहेब, बाळराजे लग्नाला नाही म्हणतायत. काय? आपण तुमच्या दादासाहेबांना जमणार आहे का? ते येतील. अहो येत्या, पण आता मुहूर्त टाळून कसा चालल? मुहूर्त टाळून नाही का जाणार? मग आम्ही मांडवात नाही येणार. बघा, नाही म्हणतायत हे. बर, नका येऊ. आम्ही मांडवच उचलून इथं आणतो, मग तर झालं. अव खंबीर त्यो हंबीर. जातो आता, मांडवच घेऊन येतो. हाय का मंजूर? चला फेटा बांधतो. नाही म्हणालो ना आम्ही. मग नाही तर नाही. बाळराजे, दादासाहेब,